नमस्कार, स्वागत आहे आपले महाराष्ट्र मंत्र वृत्तवाहिनीमध्ये। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या रणधुमाळीमध्ये जे आहे ते प्रभाग क्रमांक 19 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामधील जे उमेदवार आहेत या उमेदवारांना येथील न्यू एसकेएफ कॉलनीमधील स्थानिक रहिवाशांनी जो आहे तो आपला जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे। ते चेअरमन आहेत, यांच्याशी बोलू की ते सुरुवातीला आपण आपला थोडा परिचय द्या। नमस्कार। अपना जो मैं कन्नदासन चेयरमैन, अपना नया उम्मीदवार लोग के ये अभी ये क्या रहता है, ये नया लोग को चांस दिया। अभी ये राज ठाकरे और उद्धव ठाकरे ये पार्टी से लोग खड़ा है, ये तीनों को अपन चांस दिया, नया लोग को चांस दे दिया, फिर अपन को आगे काम करने के लिए इसी कम्युनिकेशन हो सकता है। ये लोग चुन के आना जरूरी है, इसलिए सब लोग है ना ये लोग के लिए वोट दिया है ना। तसंच आपण येथील या सोसायटीमधील आणखी अजिन जो आहे त्यांच्याशी आपण बोलू। सेक्रेटरी साहेब आहेत, यांच्याशी आपण बोलणार आहोत की तर सर नक्की आपण काय अशा म्हणजे यांच्यातले गुणवत्ता पाहिली की ज्याच्यामुळे आपण ठरवलं की या सर्व उमेदवारांमधून यांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि पाठिंबा दिला पाहिजे। तिन्ही उमेदवार तरुण तडफदार आहेत आणि ते त्यांच्याशी जर आपल्याला पुढे संपर्क करायचा म्हटलं तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो, त्यांना आपण आपल्या समस्या सांगू शकतो। आणि मला असं वाटतं की ते ह्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत ते निवडून गेल्यानंतर नक्की सोडवतील असं मला वाटतं, म्हणून आपण त्यांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे। यानंतर आपण या उमेदवार इथं निवडणूक लढवत आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की माझं नाव ताहिर मकसूद भालदार, मी प्रभाग क्रमांक 19 शिवसेनेकडून मशाल चिन्ह याच्यावरती मी उभा आहे। तर एकंदरीत आपल्याला असं का वाटतं की नागरिकांनी आपल्याला निवडून द्यावं, कारण इतर उमेदवारांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे की ज्याच्यामुळे आपल्याला वाटतं की नागरिकांनी आपल्याला निवडून द्यावं? कारण गेले कित्येक वर्ष आम्ही बघत आहे की प्रभागात अनेक अशा प्रकारच्या समस्या आहेत, पाण्याचा प्रश्न असेल किंवा नाल्याचा प्रश्न असेल किंवा मच्छर युवकांमध्ये वाढती बेरोजगारी, असे भरपूर आता मी युवांमध्ये जास्त असतो, तर त्यामुळे मला माहिती आहे की युवांमध्ये काय प्रॉब्लेम चालू आहेत। आणि एक सिक्युरिटीच्या हिशोबाने माझ्या आई बहिणी त्यांना पण एक सिक्युअर करण्याच्या हिशोबाने आम्ही भरपूर काय असे काम करायचं आमच्या मनात आहे। आणि त्या हिशोबाने आम्ही जर निवडून आलो तर आम्ही भरपूर अशा प्रकारचे आम्हाला प्रभागामध्ये काम करायचं आम्हाला संधी द्यावी असं मी आवाहन करतो, एक विनंती करतो। यानंतर आपण दुसरे जे उमेदवार आहे यांच्यासोबत बोलणार आहोत की त्यांचं विजन काय आहे। सर आपला थोडा परिचय द्या। सर्वप्रथम जय महाराष्ट्र। माझं नाव आकाश पंकज चतुर्वेदी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून मला अधिकृत उमेदवारी भेटलेली आहे। प्रभाग क्रमांक 19 या क्षेत्रामधून मी इलेक्शन लढतोय। मला इथं प्रॉब्लेम असं वाटतं जे मी नागरिकांना भेटलोय, एक तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला एवढा अंधार पडलाय, तर स्ट्रीट लाईटचे कुठले काम केलेले नाहीये। 9 ते 10 वर्ष झाले इथं कॉर्पोरेशन काम करत होता, नगरसेवक इलेक्शन त्यांनी आतापर्यंत ते इलेक्शन बी होऊ दिले नाही। कॉर्पोरेशनने या सोसायटीकडे एसकेएफ कॉलनीकडे बिलकुल लक्ष दिलेलं नाहीये। ज्याचा माझा बोलणं चालू झालंय यांच्यासोबत, काम कुठलेही झालेलं नाहीये। स्ट्रीट लाईटचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। आणि दुसरी गोष्ट जे मला इथं लोकांना बघून वाटते तर लाईट नाही म्हणून जेवढी लहान पोरं आहेत मंदिरात येऊन खेळायला लागलेत। लाईटी नाही म्हणलं कुठे खेळायला प्लेग्राऊंड नाहीये, एवढा मोठा ग्राउंड पडलंय मागं, त्याला काय मेंटेन करता आला नाही ना। तर 5-10 वर्षात तर हे करू शकलं नाही, आता पुढे परत त्यांना मत दिलं तर काय काम करणार आहे? रिडेव्हलपमेंटचं काम आहे, जो बिल्डिंग माझ्या हिशोबाने तर 50-1 वर्ष झालं असेल, तर रिडेव्हलपमेंटचा मोठा विषय आहे। तर हे सगळं जर आम्हाला संधी भेटली, एसकेएफ कॉलनीमधून लोकांनी आम्हाला मत दिले, तर आम्ही 100% हे जे प्रॉब्लेम आहे त्याला मार्गी लावू आणि कसं चांगलं आपण सोसायटीला काय देऊ शकतो त्याच्यावर आम्ही काम करू। नंतर आपण यांच्यामधले एक महिला ज्या उमेदवार आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत की त्यांचा कशा प्रकारे ते तर ताई आपल्या सुरुवातीला परिचय आपला जो आहे आमच्या वाचकांना करून द्यावा। मी पूजा सचिन साबळे, राहणार पिंपरी चिंचवड आणि मी रमाबाई नगरची रहिवासी आहे।
आपल्याला काय वाटतं की आपण एक महिला म्हणून या प्रभागाच्या समस्या, कुठल्या समस्या या महिलांशी निगडीत आहे, जेणेकरून आपण म्हणतो की एक महिला जी आहे तो दुसऱ्या महिलांचं जे आहे ते त्याला समजू शकते, तर अशा कुठल्या समस्या ज्या आहे महिलांविषयी की जे आपण सोडू शकता? आमच्या इथं रंभाई नगर मध्ये खरं तर सध्या घरासाठी आणि पाणी, लाईट आणि जे चिंबूर जे तुंबतात, तिथं गाडी, छोटी गाडी सुद्धा आतमध्ये जाऊ शकत नाही, एवढे छोट्या गल्ल्या आहेत, काहीच सुधारणा नाहीयेत. आणि महिलांसाठी तर आमच्या इथं 7 किंवा 8च्या नंतर बाहेर फिरू शकत नाहीयेत. बाहेर मुलं किंवा असे जे पितात, खातात, काय बी करतात, म्हणजे डिंगडांग करतात, त्यामुळे भीती आहे आमच्या इथं महिलांसाठी. कॅमेरा नाहीयेत. या उमेदवारांविषयी आणखी येथील जे रहिवासी आहेत, नागरिक आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून. तर आपल्याला असं का वाटलं की काय असं वाटलं की जेणेकरून आपण या उमेदवारांनी जे आहे जे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला? काय माहितीये का, इथून माग बरेच तेच उमेदवार येतात निवडून आणि नवीन लोकांना चान्स मिळत नाही, असा एक भाग आहे. तर आता हे किती वर्ष चालणार? पिढ्यानपिढ्या तेच लोक, जरा नवीन लोकांना पण त्याचा चान्स दिला पाहिजे, असं माझं मत. म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की आपण नवीन आणि तरुण तडफदार जे आहेत, नवीन रक्ताला आपण संधी देण्याचा प्रयत्न द्यायलाच पाहिजे ना. ते प्रत्येकाने, उमेदवारांनी ठरवलंच पाहिजे का आम्ही मत मागतोय, आम्हाला द्या. आणि मतदानाने मतदार जे आहे त्यांनी पण आहे ना स्वतःहून नवीन लोकांना चान्स दिला पाहिजे आणि त्यांच्यातल्या गुणांना जे आहे त्यांनी ओळखून जे आहे नवीन तडफदार असं रक्त म्हणून त्यांनी यांना संधी दिलेली आहे. माझं नाव आकाश पंकज चतुर्वेदी. 15 जानेवारीला मी सगळे जे नागरिक आहे SKFC कॉलनीचे त्यांना हेच आवाहन करेन की सगळ्यांनी जास्त भरपूर मतांनी मशाल चिन्ह समोर बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा. ताहिर मकसूद भालदार. मी सर्वांना अशी विनंती करेन की येत्या 15 तारखेला सर्वांनी भरघोस मतांनी आम्हाला विजय करावं. मी पूजा सचिन साबळे, राहणार रंभाई नगर, पिंपरी, पुणे 17, वार्ड क्रमांक 19 मधून मी अनुसूचित जातीमधून महिला उभी राहिली आहे. तर तुम्ही प्रचंड बहुमताने मला विजयी करा व आमचे तिन्ही उमेदवारांना तुम्ही बहुमताने विजयी करा. 15 जानेवारीला इलेक्शन आहे, तर तुम्ही वोट करा प्लीज. धन्यवाद. मित्र हो, येत्या 15 तारखेला पिंपरी चिंचवडची मनपाची जी निवडणूक होणार आहे ते जवळजवळ 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर होते आणि बरेचसे उमेदवार या ठिकाणी जे जुने आहेत ते परत पुन्हा उभे आहेत. तर काही ठिकाणी वाचण्यात येतं की जुना पुन्हा हवा. तर मी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करेन, कारण ह्या शहराच्या अडचणी, या शहराचे वाहतुकीचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, परत आरोग्याचा प्रश्न असेल, असे प्रचंड प्रश्न ह्या शहरात उभे राहिलेत. आणि याच्यापूर्वीची जी सत्ता होती भाजपवाल्यांची आणि त्याहीपेक्षा प्रशासनाने धिम्मपणे काम केलं आणि या शहराच्या विकासाकडे 1% सुद्धा पाहिलं नाही. तर मी सगळ्या मतदारांना विनंती करेन, कारण मोदी साहेबांनी पण मध्ये घोषणा केली 1 नेशन 1 इलेक्शन, पण मला तर असं वाटतं ह्याच्या पुढे 1 नेशन नो इलेक्शन असं होतं की काय आम्हाला भीती वाटते. कारण आता जो इलेक्शनचा फंडा तयार झालाय, म्हणजे पैशावर जो खेळ चालली आहे आणि गरिबांसाठी निवडणूक आता सोपी राहिलेलीच नाहीये. तर मी मतदारांना विनंती करेन की मतदानाला अवश्य जा, मतदान टाळू नका. आणि मी जाता परत सांगेन, मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. पुन्हा विनंती करतो, 19 प्रभागामध्ये आपल्या इथून आकाश आणि त्याचप्रमाणे पूजाताई आणि त्याचप्रमाणे ताहिर भालदार हे उभे आहेत. तर त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, कारण ह्या शहरासाठी नवीन चेहऱ्यांची गरज आहे. इथल्या पिंपरी चिंचवडच्या सर्व नागरिकांना विनंती करेन, आव्हान करीन की मतदान अवश्य करा. आणि ते मराठी माणसाच्या म्हणजे अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या बाण्यासाठी
हा मतदानाचा जो ही संधी आली आहे त्या मतदानाला अवश्य जा आणि मशालच्या चित्रावर बटन चिन्हावर बटन दाबून पिंपरी चिंचवड संपूर्ण या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उभाटाच्या प्रत्येक उमेदवाराला विजयी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी दिग्विजय चव्हाण, राहणार एस्केप कॉलनी. प्रभाग क्रमांक 19 आपले उमेदवार आहेत सगळे शिवसेनेचे, त्यांना बहुमताने निवडून आणा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. नमस्कार, मी अभिषेक अधिकराव पवार, प्रभाग क्रमांक 19 मध्ये राहतो. मी हे कधीही 24 तासात आमच्यासाठी उपलब्ध राहतील हे आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळं आम्ही सगळ्यांना विनंती करतो की मशालीचं चिन्ह बघून त्यांना बहुमताने विजय करा. अख्खा पॅनल त्यांचा आहे जो मशालीचा आहे. चतुर्वेदी साहेब आहेत, साबळे मॅडम आहेत. सगळ्यांना बहुमताने विजय करा एवढीच माझी फक्त विनंती आहे. जय महाराष्ट्र.